नमोचा 8वा हप्ता आला. कृषी विभागाची माहिती. आज कृषी विभागानं थेट नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याची तारीख जाहीर केली आहे. ती तारीख काय आहे ते व्हिडिओच्या शेवटी आपण पाहणार आहोत. राज्यातील शेतकरी सध्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 8व्या हप्त्याची आतुरतेने वाट बघत आहे. दरम्यान पीएम किसान सन्मान निधीच्या 21व्या हप्त्यातून 6 लाखांहून अधिक शेतकरी वगळले गेल्याची चर्चा असल्यामुळे नमो शेतकरी योजनेचा लाभ बंद होणार का असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला होता. मात्र याचं उत्तर कृषी विभागाने या ठिकाणी दिलेलं आहे. पीएम किसानच्या 21व्या हप्त्यासाठी राज्यात एकूण 90,41,241 शेतकरी पात्र ठरले आणि त्यांना 1,808 कोटी रुपये वितरित करण्यात आले. नमो योजनेतून कोणीही अपात्र नाही. पीएम किसान योजनेत काही त्रुटी आढळल्यामुळे नावे वगळली असली तरी नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेत पात्र शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. कृषी विभागाचा मोठा खुलासा. कृषी विभागाने स्पष्ट केलं आहे की नमो शेतकरी महासन्मान निधीच्या 8व्या हप्त्यासाठी देखील 90,41,241 शेतकरी पात्र ठरणार आहेत. पीएम किसानमधून तात्पुरत्या स्वरूपात वगळलेले गेलेले शेतकरी नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्यासाठी पात्र असणार आहेत. शेतकऱ्यांनी आपले आधार संलग्नता आणि बँक तपशील तपासून घ्यावेत असं आव्हान देखील कृषी विभागानं केलेलं आहे. तर मित्रांनो, आता नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता कधी जमा होणार आहे ते पाहूया. मित्रांनो, कृषी विभागाने दिलेल्या माहितीनुसार नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात जमा केला जाणार आहे. म्हणजेच 22, 23 किंवा 24 तारखेला देखील हा हप्ता वितरित केला जाऊ शकतो. धन्यवाद.